सिडकोतील पवननगर परिसरात गुरुवारी सायंकाळी 7:30च्या सुमारास 5 ते 6 अज्ञात युवकांनी धारदार शस्त्रे घेऊन विज्ञान चौक, सप्तशृंगी चौक, अक्षय चौक, शिवनेरी गार्डन परिसरात धुमाकूळ घातला। या टोळक्याने घरांच्या काचा फोडून आणि वाहनांवर वार करून दहशत माजवली। अचानक झालेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। दरम्यान नागरिकांनी धाडस दाखवत टोळक्यातील 2 जणांना पकडून चांगला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले। घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिसरातील सीसीटीव्ही तपास सुरू केला। आरोपींचा शोध सुरू असून उर्वरित साथीदारांना लवकरच अटक होईल असं पोलिसांनी सांगितलंय। आज साधारण 7:30 पावणे 8च्या दरम्यान अक्षय चौकाच्या बोर्डाकडून 5 जण, त्याच्यामध्ये 2 ब्लॅक शर्ट, 1 व्हाईट शर्ट आणि त्यांच्या हातामध्ये कोयत्यासारखं काहीतरी वस्तू होती आणि एकाच्या डाव्या हाताला पूर्ण लागलेलं होतं, रक्तबंबाळ होता तो। आणि ते इथं आमच्या शेजारी जे आहे नानकर यांच्या दुकानामध्ये उभे राहिले। मला वाटतं काहीतरी घेत आहे, पण ते न घेता डायरेक्ट शिवीगाळ करायला लागले आणि काउंटरवर जे सामान होतं बिस्किट पुडे वगैरे डायरेक्ट त्यांनी रस्त्यावर फेकले आणि शिवीगाळ करत पळायला लागले। आणि पुढे जे रस्त्यावर ज्या कुंड्या होत्या दारापुढं त्या उचलून त्या फेकल्या। रस्त्यावरच्या गाड्या येणाऱ्या होत्या त्या सुद्धा त्यांनी गाडीवरच्या माणसाला आडवं पाडून त्याला मारहाण केली, त्याला लागले आणि पुढे समाधानच्या बोळीतून ते दत्त मंदिरच्या दिशेने पळत गेले। तरी सिडको प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांनी या बाबतीत योग्य ती काळजी घेऊन नागरिकांचा जीव धोक्यात पडणार नाही याची काळजी घ्यावी ही नम्र विनंती। काका काय घटना घडली होती आता? काही नाही, ते 2-4 जण आले, दुकानात मी उभा होतो, ते माझे बिस्किट होते त्यांनी खाली फेकून दिले आणि शिव्या द्यायला लागले। प्रतिनिधी गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक।